आउट होतोय. चेंडू पाहायला गेला या ठिकाणी दाखवलं जातोय युट्यूबर आमचा युट्यूबर दादा पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड म्हणजे लेग स्पिन चेंडू पाहायला मिळाला. फटका फसला. खेळाडू यष्टिरक्षक गालामध्ये असला. धक्का बसला टीम सावरोली संघाला. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल अरविंद. पहिला फलंदाज मोठा खेळाडू जो मात्र बाद होतोय. सातत्याने पाहायला गेले आदिवासी टेनिस क्रिकेटची शहापूर तालुक्याची जी शहापूर प्रीमियर लीग आदिवासी प्रीमियर लीग झाली त्या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं ना तर सचिन असेल हा आयकॉन खेळाडू होता आणि अमोल सुद्धा आयकॉन खेळाडू आहे जो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आपल्या संघासाठी जो नॉन स्ट्राईक वर फलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. दुसरा चेंडू पाहूया. दुसरा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक विलास त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू पहिल्या अटॅम्प्टमध्ये अडवला. चेंडू गॅदर केला. पुन्हा फेकी गेले. तत्पुरता या दोन धावांनी आता संघाचा अकाउंट ओपन होतोय सावरोली बी संघाचे आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये सावरोली जय बजरंग सावरोली संघ पाहिला. त्या ठिकाणी पाहायला गेलं तर नक्कीच रोहन चौधरी यांचा संघ आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर सावरोली बी संघ एका गावामधील दोन संघ. आज कुर्शेत संघ पाहतो मैदानामध्ये. या ठिकाणी अफलातून यष्टिरक्षण पाहायला मिळतंय. चेंडू जसा आला जणू काय या ठिकाणी पाहायला गेला लवचिंगम कसा आहे ज्या प्रकारे लोखंड खेचून घेतो त्याच प्रकारे चेंडू खेचून घेतला यष्टिरक्षकाने. नडगाव गावचे एक चांगले युवा उद्योजक गणेश दादा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला गेला तर लावली अपील गेली होती पंचांच्याकडे आणि ह्या ठिकाणी हा चेंडू नक्कीच पाहायला गेला तर लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. नक्कीच गणेश दादांचा एकच सूत्र बारी बारी सबकी बारी. आज तुम्हारी बारी तो कल हमारी बारी. बारी ती सर्वांची येत असते. पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो अमोल. स्ट्राईक केला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी मंकी जंप पाहायला मिळाली. या ठिकाणी चित्त्यासारखी जंप मारून या ठिकाणी झेल टिपला. हा कव्हर ड्राईव्हच्या दिशेने फटका सुरेख होता पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जणू काय आज संघासाठी उपस्थित होता आणि त्याने टिकला झेल. बघा इन ऍक्शन मध्ये सुद्धा दाखवलं जाते कशा प्रकारे चेंडू मारला कशा प्रकारे झेल घेतला गेला. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पूर्ण हे दृश्य ना कॅच केलं जात आहे. अप्रतिम कामगिरी त्यांची आहे. फलंदाज बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच मागील मॅचचा मॅच फिनिशर म्हणून भूषण होता आणि तो भूषण मैदानामध्ये जातोय. या ठिकाणी फलंदाज बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी लगेच मैदानामध्ये भूषण येतोय आणि या ठिकाणी पुढील मॅच असेल यापुढची मॅच दोन संघामध्ये लढत पाहायला मिळेल. एका साईडला संघ असेल SR स्पोर्ट्स तानसे विपक्ष त्याला फाईट करणारी टीम गणेशवाडी बी. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस उडवण्यासाठी सज्ज राहायचे. तानसा संघाचा कर्णधार आहे गणेशवाडी बी संघाचा कर्णधार या ठिकाणी लगेच यायचे. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी चालू आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा हा चेंडू आकाशाला उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि या ठिकाणी काय कॅच जिंकले या स्पर्धेमधली पाहायला गेलं तर लाजवाब झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. भूषण बॅक टू द डग आउट. बघा या ठिकाणी
रिप्लाय दाखवला जातोय टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून. कशा प्रकारे चेंडू रिलीज केला, कशा प्रकारे टाकला, फलंदाजाने कसा मारला या ठिकाणी दाखवलं जातं आणि कशा प्रकारे झेल टिपला, धावत पलत गेला, चेंडू परत ओंजली मांडली आणि त्या ओंजलीमध्ये या ठिकाणी विकेट प्राप्त झाली. फलंदाज बाद भूषण एक नावाजलेला फलंदाज जो मात्र सावरली बी संघाचा बाद होतोय. पहिलं षटक पाहायला गेलं तर अप्रतिम गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक कशा प्रकारे करायचं, कशा प्रकारे गोलंदाजी करायची संघाच्या कर्णधाराने माझ्या हातामध्ये चेंडू दिलाय तर मला अचूक टाप्यावर भेदक मारा करायचा होता आणि तो केला गोलंदाजाने. पहिलं गोलंदाजी करत असताना प्रतिभाने 3 धावा दिल्या, 3 गडी बाद केले. आता दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज महेश येतोय. टीम कुडशेत संघ आपण पाहत आहोत. कुडशेत संघाचा हा खेळाडू सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतोय आणि आज पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये माझ्या संघाच्या पहिल्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तर मला सुद्धा त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करावी लागेल. पण या ठिकाणी फलंदाज पाहतो आपण सावरोली संघाचा अरविंद खूपच सुरेख फटका सजवला ऑफसाईडच्या दिशेने. फटका तर खूप सुरेख आणि या ठिकाणी हाताला लागला चटका कारण की होता फटका लगा तो फोर चौकार. या ठिकाणी हरिओम मित्रमंडळचे सर्वात मोठे समर्थक म्हणजेच आमचे गुरुवर्य या ठिकाणी उपस्थित झालेत. एसबी कॉलेजचे पीटी टीचर आमचे आकाश दादा यांचं हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. गणेशवाडी बी संघ चला टॉस उडवण्यासाठी यायचं आणि एसबी कॉलेजचे पीटी टीचर गोठेगर गावचे एक डॅसिंग पर्सनॅलिटी असणारे आमचे आकाश सर यांच्या माध्यमातून पुढील मॅचची टॉस केलं जाईल. पुढचा चेंडू बाबू अजित साठी कालवा टप्प्याचा चेंडू राहिला. अप्रतिम चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. षटक क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. दुसरं चालू आहे. चेंडू टाकून झाले 3 धावा पाहायला गेल्या. 7 विकेट गेल्या. 3-7-3 अशीच परिस्थिती पाहतो आपण सावरुली बी संघाच्या माध्यमातून. तालुका हा पाहायला गेला तर खूपच सुरेख मॅचेस पाहायला मिळतील या ठिकाणी. हा चेंडू खूपच सुरेख लॉट मध्ये होता त्याला फेकून दिला पार्किंग लॉट मध्ये 6 धावांसाठी षटकार. पहा मित्रांनो या ठिकाणी षटकार कशा प्रकारे मारला हे सुद्धा रिप्लायवर दाखवलं जातं टेनिस क्रिकेटच्या वाहिनीच्या माध्यमातून. हा षटकार खूपच सुरेख पुन्हा एकदा रिप्लाय दाखवला जातोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घुटना टेक तमाशा देख. हा फटका सुरेख आहे. फटक्यामध्ये वजन आहे. फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. लगा तो 6 षटकार धर्मवीर चषकाचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 षटकार मारले. हा रिप्लाय दाखवला जातोय. गोलंदाजाची लेंथ कशी होती, चेंडू कशा प्रकारे रिलीज केला, टप्पा कुठे पडला आणि हा चेंडू कशा प्रकारे मारला आणि हा चेंडू कुठे गेला. भगव्या पट्टीच्या बाहेर फेकू दिला हा षटकार. कुठेतरी संघ अडचणीत होता. अडचणीतून बाहेर काढायचं होतं आणि त्यासाठी हा फलंदाजाने मात्र बॅक टू बॅकचे 2 षटकार मारले. पुढचा तिसरा मारतोय की काय पाहूया. हाफ ट्रॅकर होता. पुल करायचा होता. पॉवरफुल करायचा होता पण बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही. हा चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. 19 लागलेला धक्का क्रमांक 3. षटक क्रमांक 2 कंप्लीट होतोय आणि या ठिकाणी गोलंदाजाला मात्र या 2 चेंडूवर 2 प्रहार आल्यानंतर कुठेतरी धावसंख्या कमी होत्या. या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. आकाश सरांच्या माध्यमातून 2 संघ असतील. एका ठिकाणी असेल गणेशवाडी बी तर एका साईडला असेल SR स्पोर्ट तानसे संघ. गणेशवाडी बी संघ डिसिजन लगेच घालवायचे.
गणेशवाडी बी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. डिसिजन त्यांचा बॅटिंग करण्याचा आहे. बॅटिंग घेतलं आणि SR स्पोर्ट तानसे संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला गेला प्रगतीपथावर 19 धावा लागल्यात. तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज राजू. हा चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि हा क्षेत्ररक्षक पाहिला कोतला मांडला होता आणि त्याच्या मात्र मधून चेंडू निघून जातोय. फाटला चौकाराला. नशिबाचा चौकार. 23 धावा प्रगतीपथावर पाहतोय. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर आलेला चौकार. पुढचा चेंडू पाहूया. हाफ ट्रॅकर पॉवरफुल करायचा होता. पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक जातो आणि तोच खेळाडू त्याच दिशेला त्याच जागेवर पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने झेल टिपतोय. खूपच सुरेख झेल टिपला जातोय. बॉलरची लेन दाखवली जाते. शॉर्टफुलचा चेंडू होता. पॉवरफुल करायचा होता पण त्या ठिकाणी मिडल ऑफ झाला नाही आणि चेंडू या ठिकाणी पाहायला गेला तर फटका फसला कारण की खेळाडू गालामध्ये असला धक्का बसला. विकेटचं बदल. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चौथा गडी बाद झाल्यानंतर दीपक पहिल्या मॅच मध्ये सलामीला आला होता पण या मॅच मध्ये आता मात्र कुठेतरी बॅकफुटवर राहिला आणि आता मात्र कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील ही पाहायला मिळेल. पाहूया दीपक साठी हा चेंडू. हा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लगतचा चेंडू पर्यंत पोहोचला. चेंडू अडवला गेला. बघता बघता एक कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाते. 2 धावेची अखेरीस संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगतीपथावर. धावा 25 धावा सावरोली बी विपक्ष कुडशत संघ पाहतोय. आज या स्पर्धेमध्ये सेकंड राऊंडची लढत आपण पाहत आहोत. दिवस क्रमांक 14 हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषकाचा. धावसंख्या 23 वर लागलेला चौथा धक्का 25 वर. पुढचा चेंडू आणि आता इथे काय पाहायला भेटतोय. मागच्या दरवाजातून घरी जायचं होतं की काय पुढच्या दरवाजाकडे गेला आणि मागच्या दरवाजातून विकेट प्राप्त करतोय. दांडीगुल विकेटचं बदल. फलंदाज थोडासा शफल झाला आणि त्या ठिकाणी पाहायला गेलं गोलंदाजाने हेरलं. थोडासा शफल होतोय. चेंडू मात्र पाहायला गेला एष्ट्या दिसत होत्या आणि एष्ट्या वाकवल्या या गोलंदाजाने. फलंदाज बाद होतो. तिसरं षटक आपण पाहतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये आधी येतोय आणि हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच अक्रॉस द लाईन खेळायचा होता. हा चेंडू अंगाला स्पर्श होतो. लेग बायच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल आणि धावसंख्या 26. सावरोली बी संघ कुठेतरी अडचणीत सापडलेला आहे. 5 चेंडू टाकून झाले. तिसरा षटका दिला तर शेवटचा चेंडू असेल. पुढचा चेंडू पाहूया. आधीसाठी आधी आणि 2 षटक या ठिकाणी आपण जो फलंदाज पाहता आले बॅटीची कडा लागल्या. स्वतः सांगतोय फलंदाजाने सुद्धा सांगितलं का हा खेळाडू बाद आहे. पंचांचा बोर्ड कशाकडे गेला आणि फलंदाज सुद्धा बाहेर निघाला. बाद झाला. विकेटचं बदन. कॅच कंप्लीट झाले बॅटीची कडा लागून. अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. खेळाडू आहे अविनाश. खेळाडू वृत्तीचं प्रवर्तन दाखवलं त्याने कारण की बॅटीची कडा लागली. कशा प्रकारे चेंडू टाकला. यष्टीरक्षाने कशा प्रकारे अपील केली. कॉट परफेक्ट घेतली आणि या ठिकाणी विकेटचं प्राप्त केली. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. 3 षटकांचा वाजवी खेळ झाला. 3 षटकामध्ये पाहायला गेलं तर 26 लॉट्स ऑफ 6 विकेट्स. शेवटचं षटक टाकण्यासाठी आता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज विलास येतोय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आपण आधीला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज कुणाल. विलासाचा पुढचा चेंडू
हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता, बॅटच्या फ्लो मध्ये आला नाही आणि हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. कुठेतरी सावरोलीस बी संघ आहे ना अडचणीत सापडलाय. फलंदाज सचिन ज्यावेळेस पहिल्या चेंडूवर बाद झाला, कुठेतरी तिथून मात्र संघ बॅकफुटवर गेला. हा चेंडू पुन्हा एकदा थोडासा मागे आला, चेंडू मारण्यासाठी पुन्हा एकदा पुढे जाण्याचा प्रयत्न केला, तत्पुरता चेंडू निघून गेला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हा चेंडू एक साईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवला गेला. बघता बघता एक कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता, दुसरी सुद्धा कंप्लीट होत आहे. पाहायला गेलं तर धावा प्रगतीपथावर 2 ने वाढले, धावसंख्या 28. पुढचा चेंडू, हा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र कुठेतरी लय सापडते, लेन सापडते, कारण की पहिल्या मॅच मध्ये कुठेतरी मागणा ठरला होता, त्यावर आक्रमण केलं होतं. लगातार 3 षटकार मारले होते या गोलंदाजाला, पण या षटकामध्ये पूर्णपणे गोलंदाजी लाजवाब करतोय विलास. पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर होता, पॉवरफुल करायचा होता. क्षेत्ररक्षक आहे, जज करतो आणि त्या ठिकाणी कॅच परफेक्ट घेतोय. विकेटचं बटन. फलंदाज बाद आहे, 7वा गडी बाद होतोय. सावरोली बी संघाचा 28 वा लागलेला हा धक्का. फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचे. पुढील फलंदाज अक्षय. सावरोली बीचा विचार केला ना, पहिले 4 फलंदाज आहेत ते पूर्णपणे हायटेड आहेत. त्यानंतरचे जे फलंदाज आहेत ना, कुठेतरी मूर्ती लहान कीर्तिमान असे खेळाडू आहेत. कारण की गावाच्या नावासाठी आम्हाला क्रिकेट खेळायचंय, सावरोली बी साठी आम्हाला क्रिकेट खेळायचंय. क्रिकेट धर्मवीर चषकामध्ये जाऊन खेळायचं, क्रिकेट धर्मवीर चषकमध्ये जाऊन खेळायचं. कारण की शहापूरचा वर्ल्ड कप हरिओम मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा पाहतोय, सातत्याने थाटामाटामध्ये सजवली जाते. ती स्पर्धा कोणी खेळायची नाही तर सर्वांनी खेळायची आवड असते आणि ती स्पर्धा खेळत आहोत आम्ही या ऐतिहासिक मैदानावर. लेग साईडच्या दिशेने फटका सुरेख आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा लाजवाब पाहायला भेटले. बघता बघता 2 कंप्लीट केले जातात, तिसरी होणार की नाही आणि तिसरी घ्यायच्या नादामध्ये विकेट सॅक्रिफाईस. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट होतात. 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 30 धावा आणि ज्यावेळेस खुर्शेद संघ फलंदाजीसाठी 1 रन शॉट आहे, म्हणजे एकच धाव, 29 धावा आणि 30 धावा करायचे. 29 धावा 30 धावा करायचे. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहायला गेलं तर सावरोली ब संघाने धावसंख्या या ठिकाणी पाहायला गेलं तर 29 धावा केल्या आणि 30 धावांचं टार्गेट जे मात्र सेट केला. 30 धावांचं टार्गेट सेट केलं जिंकण्यासाठी टीम खुर्शेद संघाला. यानंतर मॅच असेल 2 संघांमध्ये. एका साईडला पाहायला गेलं तर या ठिकाणी असलेला ऐतिहासिक डॅम म्हणजे तानसा डॅम आणि तानसा डॅमच्या तिथला संघ म्हणजेच SR स्पोर्ट्स तानसे संघ आणि त्याच्या विपक्ष टीम असेल गणेशवाडी बी टीम. आणि खांडीचा पाडा संघाला बाय मिळालेली होती. दोन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतील, विलास आणि त्याच्या संगतीला हारिस. ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल खुर्शेद संघाची.
चला मॅचला सुरुवात करायची आहे. पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो अमोल. पॉवर प्लेचं षटक, धाबा कमी आहेत, लो स्कोरिंग मॅच आहे, चांगली गोलंदाजी करावी लागेल, पण चांगली फलंदाजी त्या ठिकाणी केली जाईल की काय पाहायला मिळेल. पहिला चेंडू विलाससाठी आला, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 24 चेंडू 30 धावांची गरज असताना पहिला चेंडू निर्धाव आला. आता समीकरण पाहायला मिळेल 23 चेंडू 30 धावांची गरज. सातत्याने क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. दुसऱ्या दिवसामध्ये पाहायला गेला तर बाबणे संघ होता ना, तर बाबणे संघाने 36 धावा डिफेन्स केल्या आणि तो संघ क्वालिफाय झाला. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, ही स्पर्धा धर्मवीर चषकाची, शहापूर तालुक्याची. पुढचा चेंडू अमोल्याचा विलाससाठी पाहूया. हा चेंडू लेग साईडला माराच्या नादामध्ये हा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. घोषांकी क्षेत्र एका धावेसाठी. पुढचा चेंडू पाहूया. आणि हा चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख गोलंदाजी, गोलंदाजी लाजवाब करतोय अमोल. पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा ऑफसाईडला माराच्या नादामध्ये हा चेंडू सुद्धा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहतो आपण अमोल. एक ऑलराऊंडर खेळाडू आहे. संघ अडचणीत आहे तर अडचणीतून काढायचं काम त्याला करायचं. पॉवर प्लेचं षटक आहे, कुठलाही मोठा फटका मारून द्यायचा नाही. अशीच गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते अमोलच्या माध्यमातून. पण या ठिकाणी विलास आणि हरीश यांना मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की 30 धावा या जिंकण्यासाठी करायचे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलाय आणि त्या ठिकाणी एसटी रक्षक गालामध्ये असला, कारण की धक्का टीम कुर्शेत संघाला बसला. पहिला गडी बाद. हरीश बॅक टू द डगआउट. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो महेश. तर अमोल मात्र अप्रतिम आतापर्यंत चेंडू फैकी केल्या. अमोलच्या षटकातील चेंडू पाहायला गेला ना, 5 चेंडू टाकून झाले, एकच धाव दिले, एक गडी बाद केलं. शेवटचा चेंडू असेल हा चेंडू सुद्धा लाजवाब चेंडू टाकी पाहायला भेटते. पण एस्टनच्या खूपच दूरवर राहिला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. वाईट चेंडू आहे. शेवटचा चेंडू असेल. हा चेंडू मात्र वेगावर स्वार टाकला जातोय आणि हा चेंडू आता निर्धाव पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी केल्या. एक विकेट देऊन फक्त आणि फक्त 2च धावा दिल्या अमोल्याने. चांगली गोलंदाजी. पहिले षटक जे मात्र रिलीज करत असताना अमोल यांनी चांगली गोलंदाजी केली. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिल्या, एक गडी बाद केला. आता समीकरण असेल उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये करायचे 28 धावा.
भूषण आला दुसरं षटक टाकण्यासाठी. विलाससाठी पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता, त्याला मात्र खूपच सुरेख फटका सजवला. चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी होते आणि या ठिकाणी काय पाहायला मिळतंय, कुठेतरी कॉलिंग महत्वाची आणि ती कॉलिंग पाहायला मिळते. आणि या ठिकाणी एकच धाव, एका धावाने संघाची धावसंख्या 3 धावा कंप्लीट झाल्यात. आता समीकरण असेल उर्वरित 17 चेंडू आणि 17 चेंडू मध्ये करायचे धावा 27 धावा. 17-27 चं समीकरण आहे. दोन संघामध्ये सेकंड राऊंडची लढत पाहतो. एका साईडला सावरोली बी असेल तर एका साईडला कुर्शद संघ पाहतो आपण. पुढचा चेंडू भूषण याचा. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवलाय. बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक येतोय. वैभव असेल चेंडू खाली, चेंडू अडवतो, चेंडू फेकी होते. तत्पुरता फक्त आणि फक्त एकच धाव. 4 धावा प्रगतीपथावर पाहतो. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. चेंडू टाकून झाले या षटकातील आतापर्यंत भूषण याचे 2. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. किती धावा येतील, किती धावा राहतील हे मात्र पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पाहायला गेला तर एस्टनच्या दूरवर राहिला. संदेश सरांचा इशारा येतो. वाईट चेंडू, वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक मोठा खेळाडू म्हणजे विलास आहे. जोपर्यंत विलास मैदानामध्ये तोपर्यंत सांगू शकतो आपण का मॅच तो मात्र आपल्या खिशातून जाऊ देणार नाहीये. हा फटका सुरेख आणि या चेंडूवर धावा मिळतील. एकच धाव. फटक्यामध्ये पॉवर होती, पॉवरफुल केलं होतं, पण या ठिकाणी ना मैदान आहे, मैदानाच्या 3-4 जागा आहेत. शेवटचा तो लाईटीचा पोल आहे, त्याच्या आतून चेंडू गेला तर नक्कीच चौकार दिला जाईल. आतून चेंडू गेला षटकार दिला जाईल आणि त्या साइडून गेला तर फक्त आणि फक्त एकच धाव दिली जाईल. 6 धावा, 3 चेंडू टाकून झाले दुसऱ्या षटकातील. पुढचा चेंडू पाहूया. भूषण गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यॉर्कर लाईनचा होता. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक लाजवाब पाहायला भेटला. बघता बघता चेंडू फेकी सुद्धा सुरेख होती. जज करण्यामध्ये थोडासा फॉर्मलिंग पाहायला मिळाला. एकच धाव. कुठेतरी वैभव सांगताना भूषण याला का एक धाव जाऊन फायटिंग स्कोर आहे, लो स्कोरिंग मॅच आहे, आपल्याला हाय स्कोरिंग करायचे. दीपक नक्की सॉरी 4 चेंडू टाकून झाले. पुढचा चेंडू विलाससाठी. हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. फटका फसलाय. खेळाडू अमोल आहे. चुकी झाले मैदानाच्या आतमध्ये. झेल छुटा, गेंदबाज का दिल तुटा. झेल सोडली का मॅच सोडली हे मात्र मैदानामध्ये सांगू देईल. कारण की ज्या खेळाडूचं झेल सोडलं ना तो खेळाडू आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये, आदिवासी संघांमध्ये एक नावाजलेला खेळाडू आहे. जेव्हा जेव्हा कुर्शद संघ जिथे जिथे जातो ना तिथे तिथे या खेळाडूचा बोलबाला असतो विलासाचा. आणि विलासाचा झेल सोडलाय. कुठेतरी गोलंदाज म्हणत असेल का डोकेदुखी पारी केली. धावसंख्या पाहायला गेली 9 धावा झाल्यात. समीकरण असेल आता 13 चेंडू 21 ची गरज आहे. हा चेंडू पुन्हा एकदा उंचावर महाराजच्या नादामध्ये हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच हा गोलंदाज गोलंदाजी करत असताना जी त्याची मुवमेंट होती ती पंचांच्या मध्ये आली. नाहीतर पंचांनी सांगून दिलं असतं का आउट आहे की नाही, पण बॅट कट आहे. नक्कीच पाहायला गेलं ना तर एक तटस्थ पंच आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी. संदेश सर. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होते. 2 षटकाच्या अखेरीस 9 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. टीम कुर्शद संघाचे. आता समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे 21 धावा. 12-21 चं समीकरण आहे. गोलंदाजीसाठी तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतो सचिन. सचिन पाहायला मिळतोय. आणि की मॅच लो स्कोरिंग आहे, हाय स्कोरिंग करण्याची ही क्षमता आमच्यामध्ये आहे. आमच्या गोलंदाजामध्ये पॉवर आहे, पॉवर फलंदाजामध्ये सुद्धा आहे. पॉवर दोन्ही संघांच्यात आहे, पण जिंकणार तो मात्र तिसऱ्या राऊंड मध्ये जाणार, हरणार तो मात्र या स्पर्धेची 365 दिवस वाट पाहणार. का पुढच्या वर्षी कशी असेल स्पर्धा 2026 मध्ये आणि त्यावेळेस पाहायला मिळेल. सचिनाचा पहिला चेंडू बॅटीचे काढा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. धावसंख्या 10 पाहायला मिळते. 11 चेंडू. आता या ठिकाणी 20 धावांची गरज. 11-20 चं समीकरण आहे. सलामीचा फलंदाज विलास याचा झेल सोडल्यानंतर तो मात्र आता कशा प्रकारे कामगिरी करेल हे पाहायला मिळेल. चला पंच स्पीडअप करायचं. आज आपल्याला
सकाळचं सत्राचं फॉर्मॅट कंप्लीट करून दुपारच्या सत्रानंतर आपल्याला नाईट फॉर्मॅट इथे चालू होणार आहे, तो सुद्धा कंप्लीट करायचा. पुढचा चेंडू पाहूया विलाससाठी. हा चेंडू अक्रॉस द लाईन, फटका खूपच सुरेख आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अमोल चेंडू अडवतोय. चेंडू फेकी झाली, पुन्हा एकदा गॅदर केला जाईल. तत्पुरता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. 2 धावाने संघाची धावसंख्या 12 अंकावर पोहोचले. सावरली बी संघाने फलंदाजी करत असताना 24 चेंडूमध्ये धावा केल्या 29 आणि 30 धावांचं टार्गेट ठेवला होता. आता समीकरण असेल उर्वरित 16 चेंडू आणि 16 मध्ये करायचे गोला 18. 10 चेंडू आहेत, 10 चेंडू आहेत, 10 चेंडू 18 धावांची गरज. पुढचा चेंडू पाहूया. 10 चेंडू 18 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू पुढे येऊन स्टेप आउट केलाय. पुन्हा एकदा फटका फसलाय. खेळाडू स्वतः सचिन येतोय. सचिन येतो आणि त्या ठिकाणी झेल टिपतो. अप्रतिम झेल टिपला जातोय आणि ह्या ठिकाणी पाहायला मिळेल विलास एक नावाजलेला फलंदाज होता ना, त्याला बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला. सचिन कुठेतरी स्ट्रगल करत होता आपल्या संघासाठी, आपल्या संघाला जिंकण्यासाठी. मी लास्ट शेवटच्या मुमेंट पर्यंत एक लांब अशी मोठी अशी पारी खेळेल, पण त्या पारीला मात्र त्याचा अंत झाला, संपला आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळेल प्रदीप. आता समीकरण पाहायला मिळेल जिंकण्यासाठी 9 चेंडू 18 धावांची गरज आहे. ही षटक आहे ना खूपच महत्वाचं आहे. सचिन याचं या षटकामध्ये यातून 3 चेंडू आहेत ना खूपच महत्वाचे आहेत, पण तेवढंच महत्वाचा फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील. पुढचा चेंडू, हा चेंडू या ठिकाणी पाहायला गेला तर खूपच सुरेख होता आणि या चेंडूवर पाहायला मिळेल बाईच्या स्वरूपात 1 धाव. एक धाव किती महत्वाची आहे. एक धाव सावरोली संघाला सुद्धा माहित आहे किती महत्वाची आहे, तर एक धाव किती महत्वाची आहे ती कुर्शत संघाला सुद्धा माहित आहे. समीकरण असेल उर्वरित 8 चेंडू करायचे 7. 1-8 होती तुमच्या पाठीशी, 1-8 आहे तुमच्यासाठी. ही 8 आहे ना, 8 चेंडू 17 तुम्हाला करायचे. 8 चेंडू 17 धावांची गरज आहे. पाहूया सचिन याचे हे षटकातील 2 चेंडू आणि ह्या फलंदाजाने खेळलेले फटके हे महत्वाचे आहेत, कारण की पुढचा चेंडू, हा चेंडू नक्कीच बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय. लेग बाईज आहे, लेग बाईज आहे. एका धावेसाठी स्ट्राईक चेंज नाही राहणार, फक्त निर्धाव चेंडूत 1 धाव दिली जाईल. आणि आता समीकरण असेल 7-16 करा गोळा. 7 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 7 चेंडू 16 धावा म्हणजे हा चेंडू आहे ना हा इम्पॉर्टंट असेल. ह्या चेंडूवर आलेला फटका कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये कुठच्याच संघाला कमी धावा येतील आणि हा चेंडू जर चांगला टाकला तर सावरोली संघाच्या गोलंदाजाला जास्त धावा राहतील. पाहूया हा चेंडू आणि नक्कीच सचिन एक नावाजलेला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधलं मोठं नाव, ऑलराऊंडर खेळाडूंचे अफलातून गोलंदाजी. तिसरं षटक टाकण्यासाठी आला विलास नावाचा एक खेळाडू होता, एक स्फोटक फलंदाज, त्याला बाद केलं आणि गोलंदाजी करत असताना धावा दिल्या आपल्या षटकामध्ये. 5 धावा देऊन 1 गडी बाद केला आणि आपला षटक कंप्लीट केला. आता समीकरण असेल उर्वरित 6 चेंडू आणि 6 मध्ये 17 धावा. मित्रांनो सातत्याने सांगतोय लो स्कोरिंग मॅचेस हाय स्कोरिंग होत असतात आणि त्या हाय स्कोरिंग करण्यासाठी आपल्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास लागतो. तो विश्वास सावरोली बी संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत ठेवलाय. आता विश्वास फलंदाजावर राहील की गोलंदाजावर राहील हे पाहायला मिळेल, कारण की चेंडू टाकायचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 17. कारण की या 16 करायचे, 6 चेंडू 16 धावा गोळा करायचे कुर्शत टीमला. कारण की 6 चेंडू 16 धावा गोळा झाल्या तर आम्ही तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करू आणि 6 चेंडू मध्ये 16 नाही झाल्या तर आम्ही या स्पर्धेतून नक्कीच रजा घेऊ. कारण की जिंकणारा संघ एकच असेल, तो संघ सावरोली बी असेल का कुर्शेद असेल हे पाहायला मिळेल थोड्याच वेळात. कारण की समीकरण असेल 6 चेंडू करा गोळा 16. आधी येतोय गोलंदाजीसाठी. आधी याचा पहिला चेंडू बॅटीची कडा लागून चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. आता समीकरण असेल 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये करायचे धावा
या ठिकाणी 15 धावा. 5 चेंडू 15 धावा. यापुढील मॅच असेल SR स्पोर्ट्सचे विपक्ष त्यांना फाईट करणारी टीम गणेशवाडी बी. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू यॉर्कर लाईनचा होता. फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू आडतो पहिल्या अटेम्प्टमध्ये. चेंडू फेकी होणार. तत्पुरता या ठिकाणी विकेट. विकेट नजरहाटी दुर्घटना घटी. आपण रस्त्यावर गाडी चालत असते त्या गाडीवर आणि त्या रस्त्यावर लिहिलेलं असतंय पहा मित्रांनो. बाईक 4 व्हीलर असो 2 व्हीलर असो तो चालवणारा रस्त्यावरून जात असतो ना तेव्हा तिथे सूचना लिहिलेली असते नजरहाटी दुर्घटना घटी. त्याच प्रकारे या खेळाडूने पाहिलं थोडीशी नजर हटली. बॅट थोडीशी मागे राहिली. धावण्याचा प्रयत्न करत होता. चेंडू घेतला डायरेक्ट गॅदर केला. एस्टॅनवर आदळवला आणि रनआउटची विकेट घेतली. आता समीकरण असेल 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये करायचे धावा. 14 धावा. 4 चेंडू 14 धावेची गरज आहे. 4 चेंडू 14 धावांची गरज आहे. पाहूया 4 चेंडू 14 धावा डिफेन्स होतील की नाही. कारण की जो 1 डाऊनला फलंदाज झाला होता ना तो अजूनही आपल्या संघासाठी संघर्ष करतो मैदानामध्ये. पुढचा चेंडू पाहूया. हा लोवर फुलटो चेंडू. फटका फसला. खेळाडू सचिन गालामध्ये असला कारण की या ठिकाणी खुर्शद संघाला धक्का बसला. विकेटचं पतन. फलंदाज बाद. आज मैदानाच्या आतमध्ये पडू. आज मैदानाच्या आतमध्ये धावू. आज मैदानाच्या आतमध्ये आम्ही झेल टिपू. कारण की आज या धर्मवीर चषकमध्ये आम्हाला जिंकायचे. जिंकण्यासाठी या 2 संघांच्या माध्यमातून लढत चालू आहे. लढत लढत आणि लढत या 2 संघाच्या मधून पाहायला भेटेल. निर्वर्चस्व कोणाचं असेल. सावरली बीचा असेल का खुर्शद संघाचा असेल पाहायला मिळेल. काही 2 चेंडू मध्ये आतापर्यंत चेंडू पाहायला गेलं तर 3 चेंडू टाकून झाले. 3 चेंडू मध्ये पाहायला गेला तिसऱ्या षटकातील 3 चेंडूवर 16 धावा झाल्यात आणि 4 विकेट गेल्यात. 3 चेंडू मध्ये आता करायचे धावा या ठिकाणी पाहायला मिळतील 14. 3 चेंडू 14 धावा म्हणजेच या षटकातील हा चेंडू निर्णायक असेल. सांगू शकत ना मित्रांनो. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतंय. पुढील फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतो किरण. पाहूया किरण कशा प्रकारे कामगिरी त्याची राहील. आधी आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. पुढचा चेंडू. हा चेंडू आल्या स्वागत करतोय पण हा चेंडू फेकून देतोय. राघोजी बांगरे यांचा छावा आणि मारतोय धर्मवीर चषक मध्ये 6 धावा. षटकार. समीकरण पहा मित्रांनो. या चेंडूवर आलेला षटकार. आता समीकरण असेल 2 चेंडू 1 8 आहे. करायचे 8. 2 चेंडू मध्ये ह्या 8 करावे लागतील तर संघ खुर्शद संघ विजयू शकतो. पाहूया. आधी गोलंदाजीसाठी सज्ज झाला. 2 चेंडू 8 धावा. हा चेंडू मात्र पाहायला गेला तर ऑफसाइड यॉर्कर टाकायचा होता. पंचांचा इशाराला व्हाईट चेंडू. आता समीकरण असेल 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा डिफेन्स केल्या जातील की नाही. कारण की पाहायला गेला आदियाने पहिले जे 4 चेंडू आहेत ना ते खूप सुरेख टाकले ते 3 चेंडू आणि त्यानंतरचा हा 4था चेंडू आला ना त्याच्यावर मोठा प्रहार आणि त्यानंतर आता 2 चेंडू मध्ये करायचे धावा 7 धावा. 2 चेंडू 7 धावा. पाहूया किरण याने मात्र आशेचं किरण दाखवले संघाला खुर्शद संघाला. पुढचा चेंडू लोवर फुल चेंडू पॉवरफुल करायचा होता आणि त्या ठिकाणी झेल टिपला जातोय भूषणच्या माध्यमातून. विकेटचं बटन आणि या ठिकाणी विकेट दिलेली आहे रनआउटची आणि हाईट फॅक्टर साठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील अभि सावंत सर या ठिकाणी चेक करण्यासाठी येत आहेत. रिव्ह्यू घेतलाय पंचांच्या माध्यमातून. नो आहे की नाही. हाईट चेंडू आहे की नाही यासाठी रिव्ह्यू पंचांनी घेतलेला आहे आणि रिव्ह्यू चेक करण्यासाठी अभि सावंत सर या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये थर्ड अंपरच्या भूमिकेमध्ये पाहायला गेलं तर नो चेंडू घोषित केला पंचांनी आणि या ठिकाणी रनआउटची विकेट आहे म्हणजे नो +1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. नो चेंडू आहे.
नो चेंडू घोषित केला, म्हणजे आता समीकरण असेल नो प्लस 1 अशा 2 धावा ऍड करायचे. आता समीकरण असेल उर्वरित 2 चेंडू आणि 2 चेंडू 5 धावांची गरज. मॅच होती काय, मॅच झाली काय आणि मॅच पाहायला भेटते काय. 2 चेंडू 5 धावा ज्या मात्र कराव्या लागतील टीम कुर्शेत संघाला जर तिसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश करायचा असेल तर. पण 2 चेंडू 5 धावा जर जिंकायचा असेल सावरली ब संघाला तर या 2 चेंडू वर 5 धावा या रोखाव्या लागतील. पण पुढील चेंडू फ्रीड आहे हे सुद्धा लक्ष असू द्या. नवीन आलेला फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे, पण ज्या फलंदाजाने आशेचं किरण दाखवलं असा किरण स्ट्राईक एंडवर आहे. ज्या किरणच्या बॅटीतून एक षटकार आला होता तो किरण स्ट्राईक एंडला आहे. 2 चेंडू 5 धावांची गरज. फ्रीड चेंडू आधी मात्र या ठिकाणी सज्ज झाला गोलंदाजीसाठी. 2 चेंडू 5 धावांची गरज. हा चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय केला, पण या ठिकाणी काय पाहायला भेटतंय फ्रीड चेंडू होता आणि फ्रीडचा फायदा घेता आला नाही, कारण की फ्रीड चेंडूवर फक्त आणि फक्त रनआउटचीच विकेट असते. फ्रीड चेंडूवर परफेक्ट यॉर्कर चेंडू टाकला म्हणजे त्याचा तो चेंडू त्याने सेफ टाकलाय. आता समीकरण असेल उर्वरित 1 चेंडू आणि धावा करायचे 5 धावा. 29 धावा ज्या वेळेस फलंदाजी करत होता सावरली बी संघ त्याने पहिल्या 4 षटकामध्ये 29 धावा केल्या आणि त्या 29 धावा नाकास आणल्यात ज्यामध्ये कुर्शेत संघाला, कारण की आता समीकरण आहे 1 चेंडू 5 धावांची गरज. चांगली या ठिकाणी मॅच रंगताना पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच, लो स्कोरिंग मॅच. हाय व्होल्टेज कशी करायची ही मात्र सावरली बी संघाला माहित आहे. आतापर्यंत या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या चेंडूवर ही 1 चेंडू 5 धावा जर डिफेन्स केल्या तर गोलंदाजांच्या ताकदीवर जीवावर ही मॅच जिंकली जाईल की काय. पुढचा चेंडू डान्सिंग राऊंड फटका लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक अमोल आहे, त्याला माहिती आहे चेंडू फक्त मला अडवायचा आहे, कारण की 1 चेंडू 5 धावा असताना 2 धावा कंप्लीट केल्या आणि अशा प्रकारे ही मॅच 30 धावा रोखल्या सावरली बी संघाने. न ठोकून देता ही मॅच जिंकली सावरली बी संघाचं करूया आपण हरिओम मित्रमंडळ आयोजित धर्मवीर चषक मध्ये हार्दिक हार्दिक स्वागतम सुस्वागतम. आणि हारलेल्या संघाचं कौतुक, कारण की सेकंड राऊंडची लढत होती. लढत झाली. 2 गाड्यांच्या मध्ये ज्या प्रकारे लढत होते ना त्याच प्रकारे निर्वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळाला सावरली बी संघाचा.